सोलमेट एक प्रेमकथा भाग 32. अनिलने पीटरकडून फोन हिसकावून घेत आपल्या कानाला लावला. हॅलो पीटर, तू घरी पोहोचला की नाहीस आणि कुठे आहे तुझा बॉस? असं अचानक फोन बंद करून बसतं का कुणी? फोनवर अनिलची मॉम काळजीने अनिलबद्दल विचारत होती. मॉम, रिलॅक्स, मी ठीक आहे, अनिल शांत आवाजात म्हणाला. अनिल बेटा, कुठे होतास तू आणि काल रात्री असा अचानक का निघून गेलास? तुझा फोन सुद्धा लागत नव्हता. मला तुझी किती काळजी वाटत होती, अनिलच्या मॉमने काळजीने विचारलं. आय एम फाईन मॉम. आपले लंडनचे क्लायंट आले आहेत, त्यामुळे पुढचे 2-3 दिवस मी बिझी असणार आहे, त्यामुळेच मी अचानक निघून आलो. तू माझी अजिबात काळजी करू नकोस, मी ठीक आहे, अनिल शक्य तितक्या नॉर्मल आवाजात म्हणाला. मला ऑफिसला जायचे आहे, त्यामुळे नंतर कॉल करेल. ओके बाय. अनिलने फोन ठेवत एक दीर्घ श्वास घेतला. त्याला त्याच्यामुळे त्याच्या मॉमला काळजीत टाकायचं नव्हतं. नेक्स्ट टाइम जर मला मॉमच्या नावाची धमकी दिलीस तर या फोनसारखंच तुलाही फेकून देईन. अनिल हातातला फोन जमिनीवर भिरकावत म्हणाला. ओके बॉस, पीटर म्हणाला. त्याचा एवढ्या महागाचा फोन त्याच्या बॉसच्या रागाला बळी पडला होता. अनिल आपल्या बाथरूममध्ये शॉवरखाली उभा होता. थंड पाण्यामुळे त्याच्या डोक्यातला राग हळूहळू शांत होत होता. पण हृदयाचं काय? त्याने आपले डोळे बंद केले. तोच अवनीचा चेहरा त्याच्या नजरेसमोर आला आणि सोबतच त्याच्या हृदयात एक जीवघेणी कळ उठली. तशा त्याने आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आणि आधीपासूनच जखमी असलेल्या त्याच्या हातातून आणखीनच रक्त वाहू लागलं. शॉवर घेऊन अवघ्या 10 मिनिटात अनिल ऑफिससाठी तयार झाला. पुढच्या अर्ध्या तासाच्या आत अनिल त्याच्या ऑफिसमध्ये होता. आजपर्यंत त्याच्या आयुष्यात कितीतरी कठीण प्रसंग आले होते, पण त्याने कधीच त्याच्या कामावरचा फोकस कमी होऊ दिला नव्हता. ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याला अवनीची कमतरता जाणवली, पण त्याने आपल्या मनावर आवर घालत आपल्या कामावर फोकस केला. अवनी नसल्यामुळे सध्या लेशा तिचं काम सांभाळत होती. गेल्या 2-3 दिवसात फारसं काम झालं नसल्यामुळे आज त्याचं शेड्यूल खूप बिझी होतं. लेशाला काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन देऊन त्याने रवीला बोलवलं. गुड मॉर्निंग सर, तुम्ही जी फाईल मागवली होती ती मी आणली आहे, रवी अनिल समोर फाईल ठेवत म्हणाला. रवी, तुला आणखी एक महत्त्वाचं काम करायचं आहे, अनिल काहीतरी विचार करत म्हणाला. येस सर, बोला ना, रवी म्हणाला. पुढच्या 4-5 दिवसात माझ्यासाठी एक नवीन सेक्रेटरी हायर कर अँड मेक शुअर की जी कोणी असेल ती हार्डवर्किंग आणि आपल्या कामाशी काम ठेवणारी असली पाहिजे, अनिल म्हणाला. पण सर, तुमची सेक्रेटरी तर मिस अवनी आहे ना? म्हणजे अचानक अशी नवीन सेक्रेटरी, रवीने विचारलं. आता मी कधी काय करायचं हे सुद्धा मी तुला विचारून करायला हवं का? अनिल आवाजात धार चढवत म्हणाला. नो सर, मी तर असाच विचारत होतो. म्हणजे मिस अवनीला जॉबवरून काढलं जात आहे का? नाही, म्हणजे मी तशी प्रोसिजर करण्यासाठी विचारत होतो, रवी गोंधळून म्हणाला. मी तुला असं सांगितलं का रवी? नाही ना? तर मग उगाचच तुझं नसलेलं डोकं चालवू नकोस. मिस अवनीवर सध्या कामाचा लोड जास्त आहे. ती हँडल करत असलेला प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे. या प्रोजेक्टवर तिचं पूर्ण लक्ष असावं, त्यामुळे मी तिला बाकीच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करतो आहे. पण आता मला असं वाटत आहे की माझ्या सेक्रेटरीसोबतच मला एक नवीन मॅनेजरसुद्धा हायर करावा लागेल, अनिल कठोर शब्दात म्हणाला. नो नो सर, तुम्ही सांगितलेलं काम होऊन जाईल. असं बोलत रवी धडपडतच तिथून बाहेर पडला. नॉनसेन्स, अनिलने मनातल्या मनात रवीला शिव्या देत हातातला पेपरवेट जमिनीवर भिरकावला. खरं तर त्याला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती, पण दुसरी सेक्रेटरी हायर केल्यानंतर ऑफिसमध्ये उगाचच कोणी अवनीबद्दल नको त्या गप्पा करू नये म्हणून त्याने रवीला तसं सांगितलं. ती त्याच्यासोबत कितीही वाईट वागली असली तरीही तो तिला दुःखी बघू शकत नव्हता. अवनीने केलेला त्याचा अपमान त्याच्या चांगलाच लक्षात होता, त्यामुळे तो आता शक्य होईल तितकं तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता. इकडे अवनीला सकाळी थोडी उशिरात जाग आली. रात्रभर रडून रडून सकाळी कधीतरी तिचा डोळा लागला होता. तिने घड्याळात बघितलं तर 9 वाजून गेले होते. बाहेर धो धो पाऊस पडत होता आणि काल जे काही झालं ते आठवून पुन्हा तिचे डोळे भरून आले. काल आपण रागाच्या भरात जरा जास्तीच बोललो याची तिला जाणीव झाली. तिने अनिलला खूप हर्ट केलं होतं. त्याच्या आठवणीने तिचे अश्रू थांबण्याचं नावच घेत नव्हते. अवनी, किती वेळ झोपशील? उठ ना, प्रांजलने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तसे तिने पटकन आपले डोळे पुसले आणि उठून बसली.
अवनी, तू रडते आहेस का? तुझे डोळे किती लाल झाले आहेत. काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? काल तू संगीतमधून अचानक गायब झालीस आणि आता अशी रडते आहेस. काय झालं सांग ना. आंटी ठीक तर आहेत ना? प्रांजलला बघून अवनीने इतक्या वेळापासून अडवून ठेवलेले अश्रूंचा बांध सुटला आणि ती प्रांजलला मिठी मारून रडू लागली. अवनी, अगं काय झालं आहे? बोल ना मला. आता भीती वाटते आहे. आंटी आणि अर्जुन ठीक तर आहेत ना? प्रांजलने काळजीने विचारलं. हो, ते ठीक आहेत. अवनीने स्वतःला सावरत उत्तर दिलं. तर मग तू का रडते आहेस? सांग ना, प्रांजल म्हणाली. ते मला खूप वाईट स्वप्न पडलं म्हणून. अवनी कसा बसा एक एक शब्द जोडत म्हणाली तिच्यामध्ये. आणि अनिलमध्ये जे काही झालं ते ती प्रांजलला सांगू शकत नव्हती. तू तर मला घाबरूनच टाकलं, वेडी मुलगी. स्वप्न ही स्वप्न असतात, ती कधीच खरी होत नाही. त्यासाठी तू इतकं रडत होतीस. आता डोळे पुस आणि रेडी हो, आपल्याला खाली जायचं आहे. आज तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या हळदीचं फंक्शन आहे. तुला असं रडताना बघून ती सुद्धा दुःखी होईल, प्रांजल अवनीला समजावत म्हणाली. हो, मी फ्रेश होऊन येते. अवनी फ्रेश होण्यासाठी निघून गेली. प्रांजल आणि अवनी खाली आल्या तेव्हा 10 वाजून गेले होते. सगळ्यांचा नाश्ता झाला होता आणि बाहेर अजूनही जोरदार पाऊस पडत होता. आजचा हळदीचा प्रोग्राम बाहेर लॉनमध्ये होणार होता, पण पावसामुळे सजावट, सगळं डेकोरेशन खराब झालं होतं. त्यामुळे सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. अखिल आणि ईशाचे मॉम डॅड आणि इतर सिनियर मंडळींची त्याविषयी चर्चा चालू होती. त्यामुळे हळदीचं फंक्शन उद्यावर ढकललं गेलं होतं आणि तसंही लग्नाला आणखी 3 दिवस बाकी होते. त्यामुळे कोणालाही काहीच प्रॉब्लेम नव्हता. अवनीने आजूबाजूला बघितलं, पण अनिल कुठेच दिसत नव्हता. काल काकू आणि रेवाचं बोलणं आठवून ती त्याला रागाच्या भरात खूप काही बोलून गेली होती. त्याच्या कॅरेक्टरवर बोट सुद्धा उचललं होतं. सगळं काही इतकं अचानक झालं होतं की तिला विचार करायला वेळच मिळाला नव्हता. पण आज मात्र तिला ते सगळं आठवून पश्चाताप होत होता. तिचे डोळे अनिलला शोधत होते. त्याला भेटून तिला त्याची माफी मागायची होती, पण तो तिथे नव्हताच. त्याच्या विचारानेच मन उगाचच अस्वस्थ होऊ लागलं होतं. प्रांजल, तू इथे आहेस? तुला ईशा बोलवते आहे. रेवाने प्रांजलला ईशाचा निरोप दिला तशी ती ईशाला भेटण्यासाठी निघून गेली. अवनी, माझ्यासोबत ये, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. रेवा अवनीचा हात पकडत तिला आपल्या रूममध्ये घेऊन आली. रेवा, काय झालं? मला इथे का घेऊन आलीस? जे काही बोलायचं होतं ते आपण खालीच बोललो असतो. रेवाला दरवाजा बंद करताना बघून अवनी म्हणाली. मला जे काही बोलायचं आहे ते आपण खाली बोलू शकलो नसतो. काल तू आणि भाई म्हणजे तुमच्या दोघांचं भांडण झालं का? रेवाने डायरेक्ट मुद्द्यावर येत विचारलं. नाही तर आमचं भांडण का होईल? म्हणजे असं काहीच नाही. अवनी रेवापासून नजर चोरत म्हणाली. अवनी, प्लीज माझ्यापासून काहीच लपवू नकोस. मी भाईला तुला त्याच्या रूममधून बाहेर काढताना बघितलं. प्लीज मला सांग ना, तुमच्यात काही झालं आहे का? रेवा म्हणाली. नाही, असं काहीच नाहीये. ते मला रूम बाहेर का काढतील? म्हणजे अचानक? रेवाने अनिलबद्दल विचारल्यामुळे अवनी गोंधळली. अवनी, आय एम सॉरी. काल जे काही झालं ते माझ्यामुळे झालं ना. माझ्याचमुळे तुझ्यामध्ये आणि भाईमध्ये भांडण झालं आहे हे मला माहीत आहे. मी जर खोटं बोलले नसते तर? रेवा नजर झुकवत म्हणाली. खोटं बोलले नसते तर म्हणजे? अवनीने आपल्या धडधडत्या हृदयावर हात ठेवत विचारलं. मी काल खोटं बोलले होते की भाई आणि सानियाचं लग्न ठरलं आहे. खरं तर भाई लहानपणापासूनच सानियाला आपली बहीण मानतो. त्याच्यासाठी जशी मी आहे तशीच सानिया सुद्धा. त्याने कधीच आमच्या दोघांमध्ये भेदभाव केला नाही. तुला माहीत आहे, भाईने आजपर्यंत कधीच कुठल्याच मुलीमध्ये इंटरेस्ट दाखवला नाही. पण जेव्हापासून तू त्याच्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासून तो बदलला. त्याच्या डोळ्यात तुझ्याविषयी असणाऱ्या फिलिंग्स मी बघितल्या आहेत. पण भाईचा स्वभाव बघता तो हे कधीच कबूल करणार नाही हे सुद्धा मला माहीत होतं. त्यामुळे मी तुला खोटं सांगितलं की भाई आणि सानियाचं लग्न ठरलं आहे. मला खात्री होती की हे ऐकून तू भाईला गमावण्याच्या भीतीने तुझं भाईवर असलेलं प्रेम व्यक्त करशील. पण असं होण्याऐवजी तुमच्या दोघांचं भांडण झालं आणि माझा प्लॅन फसला. आय एम सॉरी अवनी. मला माहीत नव्हतं की सगळं उलट होईल. आय एम. दरवाजा उघडण्याचा आवाज आला
तसं रेवाने मागे वळून बघितलं, पण तिचं पुढचं बोलणं ऐकण्यासाठी अवनी तिथे थांबलीच नव्हती. अवनीने धावतच आपल्या रूममध्ये येऊन दरवाजा बंद केला आणि जोरात रडू लागली. एका गैरसमजामुळे ती अनिलला किती काही बोलली होती. त्याचं हृदय दुखावलं होतं. काल जेव्हा तो तिला समजावत होता तेव्हा तिने त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. एवढंच नाही तर तो तिचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही तिने त्याच्यावर केला होता. त्याच्यावर आपल्या बोलण्यामुळे तो किती दुखावला गेला असेल हा विचार करून तिला आणखीनच रडू येत होतं. तिने पटकन आपला फोन काढून त्याचा नंबर डायल केला, पण त्याचा फोन लागत नव्हता. अवनी घाईघाईत विलाबाहेर आली तेव्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता, पण तिला त्याची पर्वा नव्हती. तिला आता या क्षणी कसंही करून अनिलला भेटायचं होतं. तिने पार्किंगमध्ये बघितलं. तिथे सगळ्या घरच्या लोकांच्या कार पार्क केलेल्या होत्या, पण कुणाला न सांगता गाडी घेऊन जाणं तिला आवडलं नाही. इथे येताना मात्र ती सगळ्यांसोबत कारने आली होती, त्यामुळे तिची स्कूटी इथे नव्हती. आत कुणाला विचारलं असतं तर इतक्या पावसात तिला कुणी बाहेर जाऊ दिलं नसतं. पावसाचा जोर वाढतच चालला होता, पण अवनी आता कोणताही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला कसंही करून अनिलला भेटायचं होतं, त्याला बघायचं होतं, त्याची माफी मागायची होती. काल रात्रीपासून एका क्षणासाठी देखील तिच्या जीवाला चैन पडत नव्हतं. तिने काहीतरी विचार करत छत्री घेतली आणि भर पावसात ती विलाच्या बाहेर पडली. अवनी डोळे पुसत रस्त्यावरून झपाझप पावलं टाकत चालत होती. विलापासून मेन रोड थोडा दूर होता. मेन रोडवरून आपल्याला शहरात जाण्यासाठी काहीतरी नक्कीच मिळेल असा विचार करून ती झपाझप पावलं टाकत चालू लागली. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे ती पूर्णपणे भिजली होती. तिची छत्री हवेमुळे हेलकावे खाऊ लागली होती, पण तरीसुद्धा ती चालतच होती. तितक्यात तिच्या बाजूला एक कार येऊन थांबली आणि आत बसलेल्या ड्रायव्हरने तिला हाक मारली. अवनी मॅडम, तुम्ही इतक्या पावसात कुठे चालला आहात? ड्रायव्हरने गाडीची काच खाली करत विचारलं. मॅडम, तुम्ही मला ओळखलं नाही का? मी जय, आदित्य सरांचा ड्रायव्हर. अनिल सरांना काही अर्जंट फाईल पाहिजे होत्या, त्याच न्यायला आलो होतो. पण तुम्ही इतक्या वादळी पावसात कुठे जात आहात? अवनीने देखील त्या माणसाला ओळखलं. तो आदित्यचा ड्रायव्हर होता. दादा, तुम्ही जाधव इंडस्ट्रीत जात आहात का? तुम्ही प्लीज मला तिथे सोडाल का? प्लीज प्लीज, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. अवनी त्या ड्रायव्हरला विनंती करू लागली. हो मॅडम, तुम्ही गाडीत बसा, मी तुम्हाला सोडतो. ड्रायव्हरने अवनीसाठी कारचा दरवाजा उघडला. अवनी ड्रायव्हरचे आभार मानत गाडीमध्ये बसली. तशी ती गाडी सुसाट वेगाने जाधव इंडस्ट्रीजच्या दिशेने निघाली. अवनीला कधी एकदा अनिलला भेटते असं झालं होतं. गाडी शहराच्या आत शिरली तसा अवनीने आपला फोन चेक केला. फोनमध्ये नेटवर्क आलं होतं. तिने पटकन अनिलचा नंबर डायल केला, पण त्याचा फोन लागत नव्हता. तिने त्याच्या कॅबिनच्या लँडलाईनवर फोन केला, तर तो सुद्धा कुणी रिसीव करत नव्हतं. तरीसुद्धा ती सारखी अनिलला कॉल करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्यासोबत कुठल्याच प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नव्हता. अवनीने आतापर्यंत कितीतरी कॉल केले होते. तिला माहीत होतं की तो इतक्या सहजासहजी तिचा कॉल उचलणार नाही, पण ती सुद्धा हार मानणारी नव्हती. अवनीने पुन्हा त्याचा नंबर डायल केला आणि पलीकडून तिला कस्टमर केअरमधल्या एका मुलीचा आवाज ऐकू आला. त्या मुलीचे शब्द कानावर पडताच अवनीने सुन्न होऊन आपल्या फोनकडे बघितलं. एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली. दादा, थोडं फास्ट चालवता का प्लीज? अवनी अस्वस्थ होत म्हणाली. हो मॅडम, हे काय, बस 5 मिनिटातच पोहोचू आपण. ड्रायव्हरने गाडी चालवत उत्तर दिलं. गाडी कंपनीच्या गेटमधून आत शिरली तशी अवनी गाडी पूर्णपणे थांबण्याआधीच कारमधून बाहेर पडली. चालत्या गाडीमधून बाहेर पडल्यामुळे तिचा तोल जाऊन ती जमिनीवर आपटली, पण तिला याचा काहीच फरक पडत नव्हता. ती तशीच उठून वाऱ्याच्या वेगाने कंपनीच्या आत शिरली. तिथली रिसेप्शनिस्ट आणि बाकीचे एम्प्लॉई तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. भिजल्यामुळे तिचा पूर्ण अवतार झाला होता, पण तिला मात्र याची पर्वा नव्हती. तिने सरळ लिफ्ट गाठून 16
नंबर प्रेस केला. लिफ्ट जशी जशी वर जात होती तशी तशी तिच्या हृदयाची गती वाढत होती. तिची लिफ्टमध्येही अस्वस्थ चुळबुळ चालू होती. लिफ्ट 16व्या मजल्यावर पोहोचल्यानंतर अवनी घाईघाईने लिफ्टमधून बाहेर पडली आणि अनिलच्या कॅबिनच्या दिशेने चालू लागली. अवनी घाईघाईने चालत होती. तिचं लक्ष नसल्यामुळे ती समोरून येणाऱ्या रवीला धडकली. अवनी, तू तू ठीक तर आहेस ना? आणि इतक्या घाईत कुठे चालली आहेस? आणि तुझी ही अशी अवस्था कशी झाली? रवीने पडणाऱ्या अवनीला सावरत विचारलं. रवी सर, अनिल सर केबिनमध्ये आहेत ना? मला अर्जंट त्यांना भेटायचं आहे. मी त्यांना भेटून येते, अवनी म्हणाली. अवनी रिलॅक्स, तू शांत हो आधी. मी तुला पाणी देतो, तू बस इथे. रवी अवनीला तिथल्या कॉरिडॉरमध्ये घेऊन आला. रवी सर, मला काहीच नको आहे. मला फक्त अनिल सरांना भेटायचं आहे. अवनी, अनिल सर ऑफिसमध्ये नाहीत. ऑफिसमध्ये नाहीत तर मग कुठे गेले? त्यांचा फोनही लागत नाही. सर आपल्या नवीन प्रोजेक्टच्या कन्स्ट्रक्शन साईटवर गेले आहेत. तू तिथे जाऊन त्यांना भेटू शकतेस. तुला हवं असेल तर मी तुझ्यासाठी कॅब बुक करतो. त्याची काहीच गरज नाही सर, मी मॅनेज करेल. थँक्यू सो मच. अवनी रवीचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडली. अवनी कंपनीमधून घाईघाईत बाहेर पडली. तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तसं तिने गडबडीने आपला फोन चेक केला. रवीने तिची अवस्था बघून ती नाही म्हणत असताना सुद्धा तिच्यासाठी कॅब बुक केली होती. पण कॅबची वाट पाहण्या इतकं सुद्धा पेशन्स तिच्यामध्ये नव्हतं. त्यामुळे ती चालत जाऊ लागली. 5-10 मिनिटाच्या अंतरावर तिला एक रिक्षा भेटली. अवनी रिक्षामध्ये बसून एक एक क्षण मोजत होती. तिला कधी एकदा अनिलला बघते आणि त्याचा आवाज ऐकते असं झालं होतं. गेल्या 24 तासात किती काही घडून गेलं होतं. काल मात्र इतक्या रागात त्याला झिडकवणारी ती आज त्याची एक झलक बघण्यासाठी बेचैन होती. अवनी घाईघाईत कन्स्ट्रक्शन साईटवर पोहोचली. बाहेर जाधव इंडस्ट्रीजचा बोर्ड लावण्यात आला होता. सकाळपासून धो-धो पडणारा पाऊस आता संथ गतीने कोसळत होता. अवनीने गेटच्या आत पाऊल टाकलं तसं तिथे असणाऱ्या वॉचमॅनने तिला हटकलं. ए मुली, कोण आहेस तू आणि इथे काय करते आहेस? ही एका मोठ्या कंपनीची कन्स्ट्रक्शन साईट आहे. इथे तुझं काय काम आहे? वॉचमॅनने आवाज चढवत विचारलं. दादा, मी या कंपनीची एम्प्लॉय आहे. मला आज जाऊ द्या. मला अर्जंट अनिल सरांना भेटायचं आहे. तू आणि एवढ्या मोठ्या कंपनीची एम्प्लॉय, स्वतःचा अवतार तरी बघितलास का? आमच्या सरांच्या ड्रायव्हर सुद्धा तुझ्यापेक्षा चांगले कपडे घालतो. चल निघ इथून. उगाच तुझ्या नादात माझी नोकरी जाईल. अवनीने एकदा स्वतःकडे बघितलं. खरंच तिचा अवतार झाला होता. मगाशी गाडीतून बाहेर उडी मारल्यामुळे आधीच पाण्याने भिजलेल्या तिच्या ड्रेसला आणखी माती लागली होती. तिचे केसही विस्कटले होते. हाताला देखील खरचटलं होतं. रडून रडून डोळे आणि नाक लाल झालं होतं. तिला अशा अवतारात बघून कुणीच विश्वास ठेवला नसता की ती एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करते. दादा, मी खरंच जाधव इंडस्ट्रीजमध्ये काम करते. मी अनिल सरांची सेक्रेटरी आहे. तुम्ही हवं तर आतमध्ये फोन करून विचारू शकता. पण प्लीज मला आज जाऊ द्या. माझं अनिल सरांसोबत भेटणं खूप गरजेचं आहे. अवनी वॉचमनला विनंती करत म्हणाली. तुला काय वाटलं? तू आमच्या मोठ्या सरांचं नाव घेशील आणि मी तुला आत सोडेल? तू मला मूर्ख समजलीस काय? सरांची सेक्रेटरी आणि अशा अवतारात? एका मिनिटासाठी मी तुझ्यावर विश्वासही ठेवतो. पण चल, मला तुझं ID कार्ड दाखव. वॉचमॅन म्हणाला. दादा, माझं ID कार्ड आहे, पण ते आता सध्याला माझ्याकडे नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलत आहे. अवनी काकुळतीला येऊन त्या वॉचमॅनला समजवण्याचा प्रयत्न करत होती. तर मग मलाही तुला आज सोडता येणार नाही. बाहेर हो, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. वॉचमॅन अवनीला दम देत म्हणाला. दादा, 1 मिनिट थांबा. माझ्या फोनमध्ये कंपनीमध्ये माझे काही फोटो आहेत. ते बघितल्यानंतर तर तुम्हाला विश्वास बसेल ना?